आलफर गावातील एका शेताजवळच्या नाल्यातून मोठा मगर पकडण्यात आला आहे। यशस्वी रेस्क्यू ऑपरेशननंतर त्याला चारगाव धरणात सुरक्षित सोडण्यात आले। घटनेचा क्रम असा होता की नितेश तुराणकर यांच्या शेतातील नाल्यात पाणी भरल्यानंतर तेथे मोठा मगर दिसला। तो त्यांच्यावर चाल करून आल्याने भीती निर्माण झाली। ही बातमी गावात पटकन पसरली आणि तत्काळ वनपरिषद, वनविभाग वरोरा यांना कळवण्यात आले। त्यानंतर वनविभागाने अपास NGOची रेस्क्यू टीम बोलावली। दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये पाण्यातील मगराला सापळा लावून पकडण्यासाठी रेस्क्यू टीमला खूप कसरत करावी लागली। हे प्रयत्न पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते। सिने चित्रपटात दाखवलेल्या दृश्यानुसार अपास NGOच्या हिरोने या मगराला पकडतानाचे दृश्य अनेक गावकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे। हा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी या ठिकाणी उपस्थित होते। अपास NGOच्या टीमने वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह केलेले संयुक्त प्रयत्न यशस्वी। रेस्क्यू कार्यामध्ये अपास NGOचे विशाल मोरे, हर्षल बाकडे, विवेक मोरे, पंकज खाजने, प्रशांत राऊत, अमित नन्नावरे, राहुल पानघटे, शुभम भगत, श्रीपाद बाकडे, आशिष चहाकाटे यांनी तसेच वनपरिषद कार्यालयातील RFO सतीश शेंडे, शेगाव आरक्षी जितेंद्र लोणकर, टेंभुर्णा आरक्षी दिवाकर चांभारे आणि आल्फरचे वनरक्षक हजारे यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता। यानंतर मगराला योग्य प्रक्रियेने चारगाव धरणात सोडण्यात आले। हा मगर साधारण 9 फूट लांब होता असे सांगितले जाते। आत्तापर्यंत 9 मगरांचे यशस्वी स्थानांतरण। ह्या घटनास्थळावर अपास NGOने आत्तापर्यंत पकडलेला 9वा मगर आहे। गेल्या काही वर्षात मानव मगर संघर्ष वाढल्यामुळे संस्थेने वनविभागासोबत मिळून असे अनेक यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन केले आहेत। वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सूचित केले आहे की अशा जंगली प्राण्यांचा सामना करण्याऐवजी लगेच वनविभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी। याचबरोबर तलाव नाल्यांजवळ पाणी भरताना सावधगिरी बाळगावी। फॉरेस्ट ऑफिसला आल्फर या गावून फोन आला होता। त्याच्यानंतर फॉरेस्ट ऑफिसमधून आम्हाला अपास NGOला कॉल आला तर आल्फर या गावी मगर निघला आहे म्हणून। आल्फर हे गाव लबान सराटपासून कमीत कमी 2 ते 2.5 किलोमीटर अंतर आहे आणि जो तो नाला आहे तो बॅकवॉटरचा नाला आहे असल्यामुळे आम्हाला 100% असं माहीत पडलं का तो मगर जो आहे तो लबान सराटमधूनच आला आहे। तर त्याच्यानंतर आम्ही बघितलं की तो मगर आहे कुठे। वावरालगतच एक नाला लागून आहे, पाणी खूप आटलेलं आहे आणि 5-10 स्क्वेअर फीटच्या अंतरावर ते पाणी होतं। तर त्या गड्ड्यामध्ये तो मगर भरपूर दिवसापासून होता, पण शेतकऱ्यांना तो 2 दिवसा पहिलेच दिसला होता। त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही गेलो रेस्क्यू करायसाठी आणि मगर खूप मोठा असल्यामुळे आम्हाला खूप प्लॅन करावे लागले का मगर कसा पकडायचा, काय पकडायचा। माझ्यासोबत अपास NGOची रेस्क्यू टीम होती आणि वन विभागाचे अधिकारी होते, आरोप सर होते, शेंडे सर होते आणि लोणकर सर होते, चांभारे सर होते, हजारे सर होते आणि आमच्या रेस्क्यू टीमचे माझे सदस्यगण होते। आम्ही तो कसा पकडायचा हा अगोदर प्लॅन केला। त्याच्यानुसार आम्ही त्या त्या चेहऱ्यावर म्हणजे तोंडावर सुतळी आपल्या दोरखंडाचे फासे टाकून त्याला बाहेर खिचलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर पोतं टाकलं। पोत्या टाकल्यानंतर त्याला शांत केलं। त्याच्यानंतर आम्ही त्याच्या तोंडाला टेप पट्टी बांधून आणि पायाला दोरखंड बांधून त्याला आम्ही एकंदरीत व्यवस्थितपणे रेस्क्यू केला। त्याच्यानंतर आरोप सरला सुपूर्द केला। सरचा प्लॅन असा झाला की तो आपण लबान सराट न सोडता आपण चारगाव धरणाला सोडू, कारण की पाणी खूप जास्त असल्यामुळे आम्ही चारगाव धरणाला त्याला रिलीज केला। 5 ते 5:30 वाजता आम्ही त्याला रिलीज केला। त्याच्यानंतर आमची NGOची टीम आणि सर आम्ही तसे परत ऑफिसला निघालो।